कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी चा जो सगळ्यात आता आपण म्हणूया की थोडेच दिवस राहिलेत पेपरला, एक 40 दिवस राहिलेत. तर 40 दिवसामध्ये नेमका अभ्यास काय करायचा, स्ट्रॅटेजी काय पाहिजे आणि पेपरला कशा पद्धतीचे प्रश्न येणार, तर हे सगळे तर आपण येथे बघणार आहोत. दुसरी गोष्ट की पेपर कसा येणार आहे, तर पेपर अशा पद्धतीने येईल. आता असाच येणार पेपर 100% 101%, तर हे खरं आहे. कारण की काय असतं बघा, 2017ला पॅटर्न चेंज झालता आणि 2017च्या पूर्वी 2016 पर्यंत 7वी स्कॉलरशिपच होती. काय होती? 7वी स्कॉलरशिप. पण 2017 पासून काय झालं, 8वी ला स्कॉलरशिप आली आणि ते 2017 ते 2026 हे 10 वर्ष तीच पद्धत राहिली. 2017 ते 2026 मग यामध्ये झाले 10 पेपर. किती पेपर झाले? 10. जर 10 पेपरचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला एक की स्कॉलरशिप कोणत्या पॅटर्नचे प्रश्न विचारते, कोणते प्रश्न वारंवार विचारते आणि ते प्रश्न आपण केले की आपल्याला किती जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतो, हे सगळा अंदाज आपल्याला प्रिव्हियस इयर पेपर मधून येतो. तर त्या पेपरच्या आधारे आपण इथे आपण असं सांगू शकतो की 100% असाच पेपर येणार. सेम आपण गेस काढला होता 8वी साठी. 8वी जे आता 22 फेब्रुवारीला पेपर झालाय, 22 फेब्रुवारीला जो पेपर झाला त्याच्यासाठी गेस काढला होता. तर त्यातले गणिताचे 50च्या 50 प्रश्न गेस पेपर मधले होते. 50च्या 50 पेपर प्रश्न. ठीक आहे. तर आता आपण काय करतोय, तेच काम 7वी साठी करतोय. तर 7वी साठी फक्त एक पेपर करून बस होईल का? एवढा एक पेपर बघितला आपण, झालं का आपलं काम? तर तसं नाही. तर असे आपण एक 5 ते 10 पेपर करूया. आपण 5 ते 10 म्हणण्यापेक्षा 5 ते 7 पेपर करूया. 5 ते 7 पेपर प्रिव्हियस इयरचे, त्यांचे टाईप, सगळे टाईप जर आपल्याला एकदा समजले की आपले 50च्या 50 प्रश्न आपले चुकूच शकत नाही, सगळे प्रश्न आपल्याला येणार. तर ते कसं असणार, तर चला बघूया. तर बघा, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेलेच आहेत आणि आता आपले हे प्रश्न चालू होते प्रश्न क्रमांक 51 पासून. तर 51 ते 75 हे जे काय 25 प्रश्न आहेत त्याचं आजच्या लेक्चरमध्ये विश्लेषण होईल. तसेच दुसरी गोष्ट महत्वाची सूचना विद्यार्थ्यांना सांगायची, ती महत्वाची सूचना म्हणजे काय, की युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये इयत्ता 7वीचा गणिताचा संपूर्ण कोर्स अपलोड केलेला आहे. फक्त किंमत 750 रुपये मध्ये तुम्हाला संपूर्ण गणिताचा कोर्स मिळेल. 7वी स्कॉलरशिपचा 7वी स्कॉलरशिपचा संपूर्ण गणित यामध्ये काय असणार आहे, तर नवनीत पुस्तकाचे संपूर्ण विश्लेषण असेल. विश्लेषण असेल पहिल्या चॅप्टर पासून, स्वाध्याय 1 ते स्वाध्याय 32. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे, बारकाईने विश्लेषण आहे. एकदम मस्त आहे. तर ते तुम्ही बघून घ्या, तुम्हाला ते कळेल. आता बघू आपण ही प्रश्न क्रमांक चालू करूया. तर बघा, निशाने एका बँकेत काही रक्कम 4.5 वर्षासाठी जसे 8 दराने मुदत ठेव खात्यावर ठेवली. मुदतीनंतर तिला 1728 रुपये सरळ व्याज मिळाले. तर ती रक्कम किती होती? खूप सोपं आहे. कसं? आपल्याला सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहिती. सरळ व्याज बरोबर मु द क हे 100. सरळ व्याज किती आहे? 1728. मुद्दल काढायचे. दर किती आहे? दर आहे 8. कालावधी किती आहे? 4.5. 4.5 म्हणजे 4.5. भागाकारामध्ये आलं 100. तर x ची किंमत किती आली? 1728 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 8 आणि 4.5. तर हा पॉईंट काढूया. हा पॉईंट काढला की वरती 0 येईल. आता वरती 0 आला की 8 नेच भाग जाईल ह्याला 125. आता 125 5 ने भाग जाईल. 5 9 45, 25 5 125. 9 ने भाग जाईल. बघा 9 1 9, उरले किती? 8. 9 9 81, उरले किती? 1. 9 2 18, 192 आणि 25 चा गुणाकार. तर बघा 25 2 50, 25 90 पावणे 200, 25 90 सव्वा 200, सव्वा 200 आणि 5, 25 एके 25, 25 आणि 23 48, 4800 ही काय आली? तर ही आली मुद्दल. तर एवढा सोपा प्रश्न होता, सहज सुटला. आता पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 52. तर सेम ह्या टाईपचे प्रश्न इतक्या वारंवार विचारलेले आहेत. 52 नंबरचा प्रश्न
तुम्ही म्हणजे एवढ्यांदा विचारलाय की तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न आलेच पाहिजेत. बघा, दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज यम आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती? आता जी बेरीज आहे यम, यम काय आहे? समसंख्या आहे. आता कोणते हे दोन क्रमवार विषम संख्या घ्या, 3 अधिक 5, यांची बेरीज किती आली? 8. ठीक आहे, 8 आली. मग ही यम ही काय आहे? ही येणार समसंख्या, बरोबर. मग आता आपल्याला आहे ना, मग मला सांगा उत्तर काय आलं पाहिजे? आपलं 3 आलं पाहिजे. मग सहज लहान संख्या शोधायची, 3 आलं पाहिजे. एमची किंमत किती ठेवू आपण? 8. 8/2. 8/2 किती आलं? 4. 4 आणि एक उत्तर आलं 5. 3 येते का? नाही. गेला पर्याय. बघा, 8 2 आणि 8चा गुणाकार 2×8=16 आहे का? 3 येत नाही. तिथं 8/2 उत्तर किती आलं? 4 येते का? नाही. तिथं बघा, 8/2 वजा 1, 4 वजा 1 3 आलं उत्तर. आलं. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 3 आणि 5 घेतलं, कोणतेही घ्या ना, कोणत्याही संख्या घ्या, रँडम घ्या, कोणते पण. तुम्हाला मोठी संख्या घ्यायची तर घ्या, 11 अधिक 13 किती आलं? 24. मग लहान संख्या किती यायला पाहिजे? 11. मग इथे 24/2, 24/2 किती? 12 आणि 1 13 येते का? नाही. 24×2 48 येते का? नाही. ही काय? एमची किंमत आहे. 24 ला 2 ने भागलं किती येतं? 12. नाही येत. 24/2 किती? 12. 12तून 1 गेला 11. आलं उत्तर ऑप्शन 4. तर कसेही गेले तर तुमचं उत्तर येणार आहे, फक्त आपल्याला प्रॉपर मेथड माहित पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 बघूया. बघा, एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला, तर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी? वारंवार पेपरला येणार प्रश्न आहे, वारंवार. तर कसं असतं, पहिले तर असतं त्या माणसाची खरेदी किंमत, मग विक्री किंमत, विक्री किंमत 1, विक्री किंमत, ठीक आहे, विक्री किंमत 1, विक्री किंमत 2. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस त्या माणसाने ती वस्तू घेतली 100ला, 10% तोटा झाला, म्हणजे त्याने विकली कितीला? 90ला. आणि 10% नफा व्हायला पाहिजे, 15% नफा व्हायला पाहिजे, म्हणजे विकायला कितीला पाहिजे? 115ला. बरोबर आहे, अशी मांडणी येईल. आता त्या वस्तूने ती वस्तू 720ला विकली होती, 720ला विकली होती, त्यावेळेस त्याला काय झालता? तोटा झालता. तर ती वस्तू कितीला विकावी? तर 720 म्हणजे 90%, तर ती वस्तू 115ला विकायला पाहिजे होती. एवढ्याचाच तिरकस गुणाकार येईल. डायरेक्ट उत्तर येते. डायरेक्ट उत्तर येते कसं? 90x बरोबर 720 गुणाकारामध्ये 115. x ची किंमत काय आली? 720 115/90. शून्याला शून्य गेलं, 9×8 72. 115 आणि 8चा गुणाकार, 15×8 120, 8×1 8, 8×1 9, 920. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, एवढा सहज सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटत होता आणि उत्तर येत होतं. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 54. हा पण कसा आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, 24 आणि 1 25, 25/4 ह्याचं रूपांतर आहे. 24 आणि 1 25 वजा, आता ह्यांच्या आतमधली कंस आधी सोडावं लागेल. बघा, इथं छेद समान करायसाठी दोन्हीकडे 4 4ने गुणावं लागेल. 4 चोक 16, 16/20 आणि 9/20. 16 9 किती? 25 वजा 25/20 कितीने भाग जाईल? 5. 5 5 25, 5 चोक 20. 25/4 वजा 5/4. 25 मधून 5 गेलं, 20/4. 20ला 4ने भागलं, किती आलं उत्तर? 5. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक पुढील बघूया, प्रश्न क्रमांक 55. पुढील आकृतीत पूरक कोनाच्या एकूण जोड्या किती आहेत? आता पूरक कोनाच्या जोड्या काढायच्यात आपल्याला, आणि पूरक कोनाच्या जोड्या किती असतात? म्हणजे पूरक कोण जे असतात त्यांची माप किती असतात? 180. कसे काढणार आपण? बघा, आपण जर हा एक कोण घेतला, एक, हा दुसरा, हे झालं पूरक कोण. आपण असं नावच देऊया A B
ई. तर आता जोडी कशी येईल बघा, ए ची जोडी कुणासोबत येईल, बी सी डी सोबत येईल. परत ए बी ची जोडी येईल, ए बी ची जोडी येईल सी डी सोबत येईल. परत ए बी सी ची जोडी येईल डी सोबत, आणि ए बी सी डी ची जोडी येईल ई सोबत. झालं, ह्या जोड्या येतील. किती जोड्या झाल्या, 4. तर 55चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. तर एवढा सहज सोपा प्रश्न आहे, लगेच सुटतो. आता पुढील बघा 56 क्रमांकाचा प्रश्न. आता 56 क्रमांकाचा प्रश्न काय आहे, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 8 व लसावी 240 आहे, तर अशा संख्यांच्या जोड्या किती. जोड्या किती असा प्रश्न विचारलाय. प्रश्न एकदम करून विचारलाय. आणि हा प्रश्नाचा पॅटर्न जर आपण जुने प्रश्न कंटिन्यू सोडत असेल, बारकाईने सोडत असेल, तर तो सुटेल. जर आपण डायरेक्ट गेलो पुस्तकातले प्रश्न बघून, तर हा प्रश्न पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. कसा सोडावा लागेल बघा, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी आहे 8 आणि लसावी आहे 240. तर बघा, लसावीला जर आपण मसावीने भागलं, तर आपल्याला काय येतो, असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. आता असामायिक अवयवांचा गुणाकार काढायचा आहे, तर 240 भागिले काय आलं, 8. आता 8 ने भाग जाईल, 8 × 24 30 आलं, 30 आलं बरोबर. आता 30 ची फोड होईल, 30 ची फोड कशी होईल, 5 × 30 पण होईल आणि 10 × 30 पण होईल. अशा 2 फोड होतील 30च्या. 30च्या किती फोड होतील, 2. आणि दुसरी म्हणजे 10 × 30. म्हणजे आता ह्याला जर मी 8 ने गुणलं, हा 8 ने का गुणायचं, तर 8 मसावी, 8 मसावी. तर 80 आणि 24, 80 आणि 24चा मसावी येईल 8 आणि लसावी येईल 240. आणि इथं 8 पंचे 40 आणि 8 सका 48. ह्यांचा मसावी आणि लसावी किती येईल, मसावी येईल 8, लसावी येईल 240. म्हणजेच जोड्या किती तयार झाल्या, तर जोड्या झाल्या 2 तयार. आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर तो अशा पद्धतीने सुटणारा प्रश्न होता. समजून घ्या की प्रश्न कसा सुटत होता, तर असाच तो प्रश्न सुटत होता. आता पुढील प्रश्न बघू, 57 आणि 58. खालीलपैकी असत्य विधान कोणते. आता असत्य शोधायचं आहे. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणते, +1. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 यांचा गुणाकार +1 येतो, बरोबर आहे. पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्येची वर्गमुळे परिमेय संख्या असतात, तर ती परिमेय नसतात, अपरिमेय असतात. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. तर ते असत्य विधान आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. 57चं उत्तर आलं 2. आता 58 बघा. बघा इथं दुसरा अंक पाहिजे होता, बघू आपण काय आहे. 58चं, हा इथं 1 नाही, इथं 16 पाहिजे होता. आता बघूया. बघा, एका संख्येस 3, 4, 5 ने निशेष भाग जातो, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता 3 ने जर भाग जात असेल, 4 ने 5 ने, तर 4 वरून आपण म्हणू शकत नाही 8 ने भाग जातो, तर हे विधान चूक आहे. 3 वरून म्हणू शकत नाही 9 ने भाग जाईल, चूक आहे. 8 ने परत जाणार नाही. आता 3, 4 ने काय म्हणू शकतो, 3 चौक 12, 12 ने भाग जाऊ शकतो, 100% म्हणू शकतो. आणि ज्याला 12 ने भाग जातो त्याला 6 ने पण भाग जातो, म्हणजे हे पण विधान कसं आहे, सत्य आहे. आता ज्या संख्येला 5 ने आणि 3 ने भाग जातो, तर त्याला 15 ने भाग जातो, हे करेक्ट आहे. ज्याला 5 ने 4 ने भाग जातो, त्याला 20 ने पण भाग जातो, 10 ने पण भाग जातो. तर हे 15, 20, 10 असतं तर ते करेक्ट आलं असतं. इथं आहे 16, त्याच्यामुळे हे पण चूक आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर 58चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. आता 59 बघूया. 3 संख्यांची सरासरी किती आहे, 50 आहे. दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने जास्त, तर सर्वात लहान संख्या किती. आता 3 संख्यांची सरासरी 50 आहे, मग दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. तर दुसरी संख्या आपण x मानू, दुसरी संख्याच x मानू.
काय करूया, दुसरी संख्या आपण एक्स मानू. तर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 कमी आहे. मग तिसरी संख्या काय येईल? तिसरी संख्या एक्स पेक्षा 6 मोठी आहे. हा, दुसरी संख्या आहे तिसऱ्या संख्येपेक्षा 6 कमी आहे. मग तिसरी संख्या 6 मोठी आहे आणि पहिल्या संख्येपेक्षा 12 मोठी आहे. तर पहिली संख्या काय येईल बघा? पहिली संख्या एक्स वजा 12 येईल. मग बघा, एक्स वजा 12 अधिक एक्स अधिक एक्स अधिक 6. आता हे तर काय विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही वेगळं घेतो आणि पहिली संख्या एक्स मानतो, मग दुसरी संख्या काय येईल? एक्स अधिक 6 येईल. असं म्हणजे पहिली जर संख्या एक्स घेतली तर सॉरी, तिसरी संख्या येईल एक्स वजा 6 आणि पहिली जी संख्या येईल ती एक्स अधिक 12 येईल. सॉरी, दुसरी संख्या एक्स अधिक 12 येईल. तर असं ते वेगवेगळं येईल, पण शेवटी हे असंच येईल. तर हे येईल आणि मग तीन संख्यांची सरासरी 50 आहे. म्हणजे तीन संख्यांची बेरीज किती आहे? 50ची तिप्पट 150. मग हे तर किती झालं? 3x. 12तून 6 गेलं वजा 6 बरोबर 150. एक्स ची किंमत किती आली? 156 भागिले 3 आलं 52. एक्स ची किंमत आली 52. आता सगळ्यात लहान संख्या कोणती येईल? एक्स वजा 12. एक्स वजा 12 येईल. 52 वजा 12 किती आलं? 40. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 59 झाले. आता 60 नंबर बघूया. 60 नंबर सोपा प्रश्न आहे, कसा सोडवायचा बघूया. बघा, ए बी किती दिले? 1.2 आणि बी सी किती दिले? 1.6. आता ह्यांचा जो रेशो असतो तोच काय असतो? पुढच्याच असतो. म्हणजे ए बी छेद बी सी बरोबर काय असतं? डीई डीई छेद ईएफ असं असतं. आता डीई दिले आणि डीएफ विचारले, डीई आणि डीएफ विचारले, मी संपूर्ण विचारले. हे काय विचारले? संपूर्ण. बरोबर. मग बघा, ए बी दिले 1.2, बी सी दिले 1.6, डी दिले 1.8. आता ईएफ काढूया. मग ईएफ काय येईल? 1.8 गुणाकारामध्ये 1.6 भागाकारामध्ये 1.2. किती भाग जाईल? 6. 6 की 6 6 2 12 37 18. हा, 203 येईल. 3 भाग जाईल 0.8 येईल. 3 8 24 2.4. म्हणजे हे किती आलं? 2.4 आणि वरचं किती आहे? 1.8. मग ह्यांची बेरीज 1.8 अधिक 2.4 4.2. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर 60चं उत्तर काय आलं? 1. आता 61. आता 61 बघा, एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे दिलेत. मग चक्रीय चौकोन काढून घेऊया आपण. थोडे झूम आउटच करू म्हणजे आपल्याला जाळा मिळेल. तर चक्रीय चौकोन कसा असतो की समोर समोरच्या कोनांची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. मग चक्रीय चौकोनामध्ये 2x अधिक 10 अधिक 3x अधिक 15. मुलं काय करतात? चक्रीय चौकोनमध्ये हे दोन अँगल सारखे करत बसतात. म्हणजे ते सारखेच नाहीत. मग ह्यांची बेरीज झाली 180. 2x आणि 3x 5x अधिक 25 बरोबर 180. 180 वजा 25 किती आलं? 155. 5x ची किंमत, x ची किंमत किती आली? 155 छेद 5 किती आलं? 31. 31 आलं. आता 31 ची दुप्पट 62. 62 अधिक 10 72 आणि 31 ची तिप्पट 93. 93 अधिक 15 108. तर त्या कोनांची अनुक्रमे मापे किती? 72 आणि 108. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आता 62 नंबरचा प्रश्न बघा. स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 7.5% दराने सूट देण्याचे ठरवले. वस्तू खरेदीवर 4,290 सूट मिळाली. आता 100 रुपयावर किती सूट मिळाली असती? 8.1 तर किती रुपयावर 4,290 ही सूट मिळाली? डायरेक्ट तिरकस गुणाकार उत्तर. किती सोपं आहे बघा. बघा, 4,290 गुणाकारामध्ये 100 इथं काय आलं? एक्स गुणाकार 8.1. मग हे किती? 832 आणि 33. 33/4 येईल हे. मग एक्स बरोबर 42,000 4,290
भागाकार मध्ये 33 वरती येईल 4. आता 33 ने भाग घ्यायला पाहिजे किंवा आपण 11 ने भाग घालू. 11 त्रिक 33. बघा 11 त्रिक 33 उरले किती 9. 11 9 99. 3 ने भाग जाईल 13 येईल. 13 चौक 52. 52 वर 2 शून्य 5200 आणि हितला एक शून्य हा शून्य 52,000 किती आलं 52,000. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर एवढे सोपे प्रश्न येतात आणि हे अशा पद्धतीने सोडवायचे असतात. आता बघूया 63 नंबरचा प्रश्न. तो पण कसा आहे, तो सहज सुटण्यासारखा आहे. बघा 63 ला काय आहे. तर असा हा प्रश्न दिलाय 63 चा. तर इथं सगळं मोजत बसायचं का नाही, लय सोपं आहे. कसा काढायचं उत्तर बघा. बी ते ई अंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंतर आहे 9. आणि ई एफ 1 2 3 4 5 6 किती आला परत 3 कुठे दिसतंय, पर्याय 1 आलं उत्तर. काय येते 63 उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. आता 64 बघूया. सोबतच्या त्रिकोण बीसीडी मध्ये रेख सीई आणि बीएफ ह्या मध्यगा आहेत. तर पर्यायातून योग्य निष्कर्ष काढा. बघा बीई आणि ईडी सारखे पुढे गेलं. बीई आणि ईडी सारखे ह्या मध्यगा आहेत, त्याच्यामुळे तिथं दोन बाजू समान होणं शक्य आहे. त्याच्यामुळे उत्तर काय येतं त्याचं 64चं 1 येते. आता 65 बघूया. 65 ला 2 जीएफ बरोबर बीजी बर हे पण आहे. ठीक आहे. तर इथं हे नसायला पाहिजे होतं, मग उत्तर येत होतं. तर 2 अचूक पर्याय नाही, एकच येईल. आणि सध्या कसं आहे की स्कॉलरशिप मध्ये काय केलेलं आहे की 2 अचूक पर्याय हे कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे 2 अचूक पर्याय येणार नाहीत तुम्हाला. 2 अचूक पर्याय नसल्यामुळं एकच अचूक पर्याय येईल. तो कोणता येईल, तो येईल पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. कारण की 2 अचूक पर्यायाचा जो विकल्प होता तो ह्या वर्षीपासून म्हणजे 7वी पासून तो नसणार आहे. आणि ती विद्यार्थ्यांसाठी खरंच चांगली गोष्ट आहे. आता बघा 65 नंबरचा प्रश्न. मग 65 नंबर मध्ये हा प्रश्न असा दिलाय, हा किती सोपा आहे बघा. इथं 5च्या जागी मी काय लिहितो वाय. 5च्या जागी वाय लिहिलं तर काय येईल बघा, एक्स वजा वाय आणि दुसऱ्या कंसातील एक्स वर्ग अधिक एक्स वाय अधिक वाय वर्ग. आता हा कशाचा फॉर्म्युला आहे, एक्स घन वजा वाय घनचा फॉर्म्युला आहे. मग एक्स घन वजा वाय घन म्हणजे कुठे, पर्याय क्रमांक 2 एक्स घन वजा 125. तर 65चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता 66 नंबरचा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ए बी सी 70 डिग्री आहे. आता ए बी सी हे दिले 70 डिग्री. ठीक आहे. ओ सी बी, ओ सी आणि बी हे किती आहे, हे 15 डिग्री आहे. तर बी ए एस किती आहे, कुठे गेला बी ए एस, हा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, काढूया. सोपं आहे. आता तुम्ही आपण जर बघितलं, आपण जर व्यवस्थित विचार केला तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सहज काढू शकतोय. काय येतं उत्तर बघा. आता हा 70 म्हणल्यावर हा जो अर्थ आहे हा 70च्या दुप्पट असेल, 140 असेल. आणि ए पासून एस पर्यंत ही काय आहे, हा आहे डायमीटर. हा डायमीटर असल्यामुळं सेमी सर्कल तयार होईल, अर्धवर्तुळ. मग हा 140 म्हणल्यावर हा किती असेल, हा उरलेला असेल 40. 180 व्हायला पाहिजे बेरीज. आता हा 40 म्हणल्यावर हा जो अँगल आला हा, तर हा अँगल किती झाला, हा झाला 20. 40च्या निम्मा 20 आला. इथं आपण हे इथपर्यंत काढू शकतो बरोबर. आता पुढे आपण बघू शकतो की हा 20 आहे, ही त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या आहे. हे 20 म्हणल्यावर हे पण किती आलं, हे आलं 20. आता हे 140 म्हणल्यावर हा किती आला, हा 140. हा 140 म्हणल्यावर तिथला आतमधला आला 40. आता 40 15 आपल्याला काय काढायचं आहे, बी ए एस. तर बी ए एस हा वाला अँगल काढायचा आहे. तर हा अँगल किती आलाय आपला, आला 15 आणि 20
35, हा आला 35 डिग्री, हा आला 70 डिग्री. तर बघा 70 अधिक 35 अधिक हा 20, तिथला आपण एक्स मानू, अधिक एक्स बरोबर किती येणार 180. कारण की त्रिकोणाचे 3 कोण आहेत, हे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज आहे 70 आणि 35, 105 आणि 20 125. 125 अधिक एक्स बरोबर 180. एक्स ची किंमत किती आली 180 वजा 125. इथं आलं 5, इथं आलं 5, इथं आलं 0. 55 डिग्री. प्रश्न क्रमांक 66चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1. आता 67 बघूया. आता काही मित्र काय म्हणतायत की बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी, तर ह्यांचं हे विश्लेषण येईल लवकरात लवकर येईल. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे काय होईल की हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आम्हालाही व्हिडिओ बनवण्यास उत्सुकता लागेल आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू. आता बघा हे कसं सोडवायचं, एकदम सोपं आहे. ह्याचं वर्गमूळ किती आलं 0.5, ह्याचं घनमूळ किती आलं 5, ह्याचं वर्गमूळ आलं 25, ह्याचं किती आलं 4.5, नाही सॉरी 3 चौक 12, हा 3.5 आलं. मग बेरीज करा 3.5 आणि 0.5, हे आलं 4. 4 अधिक 5 अधिक 25, 25 आणि 5 30 आणि 4 34. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील संख्या समूहात किती पायथागोरसचे त्रिकूट आहेत बघा, ह्यांची बेरीज करा. 60 आणि 61, 121, 11 ला 121 असतं हे काय झालं त्रिकूट झालं. आता 12, 35, 37 हे कसं काढतो आपण, 35 आणि 37 ची बेरीज 72, 72 ची दुप्पट 144 आणि 12चा वर्ग 144 आहे, हे पण त्रिकूट आहे. आता ह्याला भाग जातोय का, भाग जातोय, भाग घालवा. इथं आलं 5, 12 नाही, भाग जात नाही, भाग जात नाही. आणि ह्यांची बेरीज आली 49, 49 साठी इथं किती यायला पाहिजे होतं 7, म्हणजे हे येतंय का, तर हे येत नाही, हे त्रिकूट नाही. आता ह्याला किती भाग जातोय 5 ने, 5 1 15, 5 24, 5 5 25, 3 4 5 त्रिकूट असतं का, असतं, म्हणजे हे पण त्रिकूट आहे. आता ह्याला किती भाग जाईल 1.5 ने, 1.5 म्हणजे 15 1 45, 15 चौक 60, 15 5 75, म्हणजे हे पण त्रिकूट आहे. आणि पुढचं बघा, ह्याला किती भाग जाईल 2.5 ने, 25 1 75, नाही 2.5 ने नाही, 1.5 ने, 15 5 75, 15 6 90 आणि 15 ने पण जात नाही, 0.5 नेच जाते. 0.5 ने म्हणल्यावर किती जाईल बघा, 15 18 आणि इथे येईल 25. तर असं काय त्रिकूट असतं का, तर हे पण त्रिकूट नाहीये. तर त्रिकूट किती आले 1 2 3 4, तर 4 त्रिकूट आली, म्हणजे 68चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. एवढा हा सोपे प्रश्न आहेत आणि ते सोपे प्रश्न वारंवार प्रॅक्टिसने सोडू शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवर जाऊन तुम्ही ते प्रश्न बघू शकताय. तिथे टेस्ट पण आहेत, भरपूर साऱ्या टेस्ट आपण अपलोड केलेल्या आहेत आणि करतही आहोत, कंटिन्यू आपण त्याच्यावर अपलोडिंगचं काम चालूच आहे. आता पुढे बघा, जर एक्स बरोबर -3, वाय ची किंमत 4, झेड ची किंमत 203. आता फक्त किमती लिहायच्या त्याच्यामध्ये 5. एक्स ची किंमत किती आहे -3, -3, वाय ची किंमत किती आहे 4 आणि झेड ची किंमत किती आहे 203. बघा 3 त्रिक 9, 3 2 6, 4 त्रिक 12, -12, 5 त्रिक 15, -15, -15, -12, -27, -27 अधिक 6, -21, -21 म्हणजे काय आलं उत्तर, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 70 नंबर बघा. आता हा चॅप्टर व्यवस्थित घेतलेला आहे, ज्यांना कळत नसेल त्यांनी आपल्या इथं जाऊन बघा, तुम्हाला समजून जाईल. आता एक बैलजोडी 2,72,000 खरेदी केली. या व्यवहारात शेकडा 2% दराने दलाली द्यावी लागली. बैलजोडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये वाहनाचे भाडे दिले, तर एकूण किती खरेदी केली, किती रुपये खर्च झालेत, तर बघा 2,72,000 तर दिले, पण ह्या 2,72,000 वर 2% पण दिले. मग बघा 2% काढूया याचे, 2 0 0 इथं आलं 4, 5,440 रुपये काय झाले दलाली दिलेले आहे. 2,72,000 अधिक 9,250 अधिक 5,440, 0 9 6 9 5 14 15 16
28 बघा किती आलं, 2,86,690. 2,86,690 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 70 नंतर 71 बघा, पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानांचा पर्याय निवडा. सोपा प्रश्न आहे, बघूया. सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप असते. एकच जोडी एकरूप असते सम्मुख कोनाची, आणि हे विधान कसं आहे, योग्य आहे. कर्ण परस्परांना लंब असतात, हे पण विधान योग्य आहे. दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत, फक्त दुभागत नाहीत. भागतात म्हणलं असतं योग्य आलं असतं, पण दुभागतात का नाही. दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. तर असा असतो तो पतंग, हा कोण सारखा असते. ही बाजू फक्त सारखी बनते, ही बाजू काय सारखी बनत नाही, त्याच्यामुळे दुभागत नाहीत. उत्तर क अयोग्य येईल. तो कॅन्सल केलं तर उत्तर एकच राहते, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. प्रश्न क्रमांक 72 बघा, 1500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराप्रमाणे विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला. आता 1500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी म्हणजे 100 मोसंब्या घेतल्या किती रुपयाला, तर 1500 रुपयाला. म्हणजे एका मोसंबीची किंमत किती आली, एक मोसंबी 1500 भागिले 100, 15 रुपयाला घेतली. आता विकली कितीला, 15 गुणिले 12 डझननी विकली. एक डझनची किंमत किती आली, 15 गुणिले 12 किती आली, 180. 180 रुपये, सॉरी 180 रुपयाला खरेदी केली, 180 ची विकली 216ला. म्हणजे काय झालाय, नफा झालाय. म्हणजे तोटा होईल का, तोट्यावाले उत्तर कॅन्सल करा, तोटा होणार नाही. आता 180 रुपयावर किती रुपये नफा झाला, 216 वजा 180 गुणाकारा मध्ये 100. बघा हे किती आलं, 36. शून्याला शून्य गेला, 18 2 36, 2 आणि 10चा गुणाकार 20%. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 72. आता प्रश्न क्रमांक आपण बघूया 73, 74, 75. आणि यानंतर आपण पुढचा जो व्हिडिओ असेल तो असेल इयत्ता 4थी साठीचा. चौथीसाठी पेपर कसा येईल, नेमका पेपर मध्ये प्रश्न काय येतील, कशा पद्धतीचे प्रश्न सोडवावे लागतील आपल्याला, जो नवीन घटक ऍड केलाय तर तो कसा सोडवायचा आहे. ठीक आहे, तर बघा एका डब्यात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 आहे. तर त्या डब्यात 10 व 20 रुपयाच्या नाण्यांची एकूण रक्कम किती रक्कम आहे. आता समान नाणी आहेत, बघा काय करावं लागेल, बेरीज. आता 20 आणि 10 30, 30 आणि 5 35. 805 ला जर आपण 35 ने भागलं तर 35 दुने 70 आणि 35 त्रिक 105. तर प्रत्येक ह्याची किती नाणी, 23 नाणी 5 रुपयाची, 23 नाणी 10 रुपयाची, 23 नाणी 20 रुपयाची. तर 10 आणि 20 रुपयाची बघा, 23 10 230 आणि 23 दुने 46. हे रुपये झाले. 230 आणि 460, 690 रुपये काय असणार आहे, त्या नाण्यांची एकूण रक्कम असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 74 75 दोन प्रश्न राहिलेत. आणि हा लेक्चर झाल्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण 7वीची बाकीचे पण व्हिडिओ आपण बनवणार आहोतच. आणि जर तुम्हाला सिलेबस बघायचा असेल, तर सिलेबस हा आपल्या ॲपवरती आहे, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट. ह्याची मी लिंक शेअर करेल, त्या लिंकवरून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता, त्याच्यातला कोर्स तुम्ही खरेदी करू शकता. तर बघा ह्याचं उत्तर काढायचं. आता ह्याचं उत्तर आपण काय करूया, की ही खाली पर्यायातूनच जाऊ आपण. तर पर्यायामधून जर गेलो तर आपल्याला उत्तर लगेच सापडते, ते म्हणजे काय, पर्याय क्रमांक 1. आता हे कसं, तर एक्सचा चौथा घात वजा वायचा चौथा घात, ह्याची फोड काय असती, एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, दुसऱ्या कंसात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. आणि तुम्ही जर ते वरती चेक केलं, तिथं आपण एक्स घेतलं, हे वाय घेतलं, हे एक्स वजा वाय येईल आणि हे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. तर हे सेम तो फॉर्म्युला, नित्य समानतेचे जे काय फॉर्म्युले ते पाठ केलं की हे उत्तर तोंडी, काहीच कष्ट नाही, लगेच उत्तर आपलं येऊन जाणार आहे, काही अडचण येणार नाही. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न तो काय आहे बघा, 80 किलोग्रॅम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे. मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल. एकदम सोपा. कसं सोडवायचा बघा,
पहिले तर प्रमाण काढू ग. 80 ला 7 आणि 3 10 ने भागलं. 10 ने भागलं किती आलं 8. 8 मग 8 त्रिक 24. 24 काय आहे साखर. 8 7 56. 56 काय खवा. साखर किती आली 24 आणि खवा खवा किती आला तर तो आला 56. आता मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल. आता 56 आहे. 56 च्या निम्म व्हायला पाहिजे. 56 च्या निम्म किती असतं 28. हे किती 24 म्हणजे किती वाढवावं लागेल 4. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि अशा पद्धतीने आपण हे विश्लेषण कंप्लीट केलेलं आहे. पुढील विश्लेषणामध्ये अजून नवीन पेपर आणू, संभाव्य पेपर आणून त्या पेपरचा अभ्यास तुम्ही जास्तीत जास्त करा, म्हणजे तुम्हाला येणारा 26 एप्रिलचा पेपर एकदम सोपा जाईल आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून तुम्ही स्कॉलरशिप धारक बनाल. तर इथे मी माझा लेक्चर थांबवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.